निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत समजेल। निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आरबीआयच्या स्थापना दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। महादेव जानकर शक्ती प्रदर्शन करत आज महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही राहणार उपस्थित। निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। धाराशिव आणि नाशिकवरनं महायुतीत तिढा। आज अजित पवार गट धाराशिव नाशिकबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। अंजली दमानी यांच्या याचिकेनंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। मुंबईतील राजीव गांधी वांद्रेवर्णी सीलिंगवरच्या टोल शुल्कात 18% वाढ। नवीन दर लागू। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ। वीज बिलात सरासरी 7.50% वाढ, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त। चंद्रपूरसह विदर्भातल्या काही भागात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तर मुंबईतही तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याची शक्यता। आयपीएलमध्ये आज मुंबई आणि राजस्थान भिडणार। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती रंगणाऱ्या सामन्यात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।